नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण यापूर्वी व्हिडिओ पाहिले आहेत. गावाला जाण्यापूर्वीचं संभाषण, प्रवासामध्ये संभाषण करायचे, रस्त्याने तुम्हाला जर वेगवेगळ्या म्हणजे जे गावं भेटतील किंवा विशिष्ट ठिकाणं भेटतील त्याच्याविषयी बाळाला सांगत राहायचं आहे. आता बाळ 2 वर्षाचं झालं तेव्हापासूनच आपण या सर्व गोष्टी चालू करायच्या आहेत. त्यानंतर त्याच्या वयाच्या प्रमाणामध्ये आपल्याला जी माहिती आहे ती त्याला किती लिमिटमध्ये द्यावी त्या पद्धतीने त्याला माहिती द्यायची असते. आता समजा आपण मामाच्या गावाला गेलो, तर मामाच्या गावाला गेल्यानंतर आपण काय संभाषण करायला पाहिजे त्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. आता जे विशेष मुलं आहेत की ज्यांना विशेष बोलता येत नाही आहे त्यांच्यासाठी स्पीच थेरपी चालू आहे. त्यांनी मामाच्या गावाला गेल्यानंतर आणि नॉर्मल मुलांनाही या गोष्टी बऱ्याचशा माहीत नसतात. प्रथम मामाच्या गावाला जाताना मामाच्या गावाला आपण किती दिवस राहणार आहोत, मामाच्या गावाचं नाव काय आहे, आपण मामाच्या गावाला कशाने जाणार आहोत, बसने जाणार, गाडीने जाणार आहोत, हे सर्व सांगायचं. कारण सांगायचे मामाच्या गावाला जाण्याचं. रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, कोणी आजारी आहे म्हणून चाललेलो आहे, कुणाला भेटायला चाललेलो आहे, याविषयीची माहिती द्यायची. ही सगळं सांगत राहिल्यानंतर त्याविषयीची भाषा ते बाळ शिकणार आहे. त्यानंतर तिथं गेल्यानंतर त्याचं वय जर 2 वर्ष असेल, 2 वर्षापासून ही सुरुवात करायची आहे. त्याला जेव्हा जी गोष्ट आकलन होईल ते आपलं सांगायचं काम अगोदर आहे 2 वर्षापासूनचं. त्यानंतर तो त्याच्या वयाच्या प्रमाणामध्ये कॅप्चर करतो, त्याला ते समजतं. तिथं गेल्यानंतर ते मामाची नावं, मामा म्हणतो आपण, त्याची नावं शिकवायची तर म्हणजे अगोदर नात्यानुसार हाक मारायला शिकायचे. आजी, आजोबा, मामा, मामी कोण असतील तिथं, त्या सगळे मावशी काका आलेले असतील पाहुणे त्यावेळेस, तर त्यांचेही नावं सांगू शकताय. आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना प्रत्यक्ष मामाचं नाव काय आहे, मग मामाचं नाव सांगणार आहोत. कोणता मामा आहे, महेश मामा आहे, काय दुसरे जे मामाची नावं असतील ते मामाचं, मामीचं नाव, आजी आजोबांचं नावं, त्यांची आडनावं काय आहेत, ते आडनाव त्यांना आपण सांगत राहायचं आहे. आपल्याला वाटतं एवढ्या लहानपणी सांगितल्यावर त्यांना काय कळतं. 2 वर्षाचे असताना बाळाला भरपूर प्रमाणात भाषा व्यवस्थित, जर हुशार मुलगा असेल आणि नॉर्मल बाळ असेल तर ते खूप सगळी भाषा त्याला समजते, तो सांगू पण शकतो. याची उदाहरणे पण माझ्याकडे आहेत. नावासहित मामाचं नाव काय, आजीचं नाव काय, ते गाव कोणतं आहे, त्यांचं आडनाव काय आहे, हे सर्व ते सांगू शकतात. 2 वर्षाच्यापर्यंत आपण किती भाषा त्याला दिली आहे त्याच्यावर बाळाचा विकास अवलंबून आहे. बाळाची कॅप्चर शक्ती पण त्याच्यात मॅटर करते. आपण हे सांगायचं काम करायचं आहे. आडनावसहित सांगायचे, गावाचं नाव सांगायचे, गावाचं काही वैशिष्ट्य असेल की ते गाव विशेष काय आहे, त्या वैशिष्ट्य कुठल्याही गावाला, छोटं गाव जरी असलं तर त्याच्यात एक गावामध्ये काहीतरी विशेष काहीतरी गोष्ट असते, तर ती विशेष गोष्ट आहे आपण प्रत्यक्ष जाऊन त्याला ती विशेष गोष्ट दाखवू शकतो. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.